नमस्कार. या गीता संध्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. यदा सं सच्या अनुस्वाराचा अवरती अनुस्वार व हलंत. संहरते चायं क ख ग घ ङ वाङ्मयातला हलंत. कूर्मोंग कुवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. कूर्मोंगानीव सर्वशः सवरती आघात. इंद्रियाणींद्रियार यावरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. यार्थेभ्यस थेवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. भ्यवरती आघात. स्तवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. स्यवरती पण आघात, कारण पुढे जोडाक्षर. तस्य प्रज्ञा प्रवरती आघात, कारण पुढे जोडाक्षर. ज्ञावरती पण आघात, कारण पुढे जोडाक्षर. प्रतिष्ठिता तीवरती आघात. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः. बघा, चंबू नाही करायचा आहे. सौ असा केला तर औकडे जातो. यदा यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः. आता कू पण दीर्घ जाणवू देत आणि अवग्रह यू काढायचा आहे. कूर्मोऽङ्गानीव सर्वशः. सुंदर. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः. छान. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः. सुंदर. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः. परत एकदा. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः. इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. छान म्हणताय. इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. सुंदर. इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. परत एकदा. इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः. इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः. इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणा पूर्ण. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः. इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. परत एकदा. यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गानीव सर्वशः. इंद्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता.
आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. अध्याय 2 श्लोक 58. यदा संहरते चायम कूर्मोऽङ्गानीव सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. अन्वय असा आहे, कूर्मः अंगानि इव यदा च अयम इंद्रियार्थेभ्यः इंद्रियाणि सर्वशः संहरते तदा तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता भवति. कोणाची प्रज्ञा प्रतिष्ठित होते, कोणाची बुद्धी स्थिर होते, त्याचं लक्षण सांगतायत. त्याच्यासाठी एक सुंदर दृष्टांत योजलाय. कूर्मः अंगानी इव. कूर्म म्हणजे कासव. कासव जर आपण पाहिलं तर त्याचं एक वैशिष्ट्य आहे, त्याची अंग जी असतात, मग त्याची मान, त्याचे 4 पाय, त्याचं शेपूट, अशी 6 अंग आहेत. आणि ही 6 अंग त्याला हवं तेव्हा ते बाहेर काढतं. आणि जेव्हा त्याला वाटतं की काहीतरी बाहेर धोकादायक आहे, कोणीतरी हल्ला करणारे असं वाटलं की ते सगळी आपली अंग आत ओढून घेतं, आपल्या त्या कवचामध्ये, कोशामध्ये सुरक्षित राहतं. तसं हा जो जीव आहे तो आपली अंग बाहेर काढतो. कशासाठी? भोग भोगण्यासाठी. हे हवंय, ते हवंय, हे सुख हवंय, ते सुख हवंय, आपल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, यासाठी तो अंग पसरतो. पण हे काही नको. अनभिस्नेह झाला की काय करतो? ते सगळं पसरलेलं अंग आक्रसून घेतो, उपसंहार करतो. संहार या शब्दाचा अर्थ विनाश असा न घेता संहरते. उपसंहार या शब्दामध्ये तो संहार शब्द आहे. आक्रसून घेणं, आटोपून घेणं. आटोपणं हे फार महत्वाचं आहे. आपलं मरण हे कसं आहे? आपण म्हणतो आटोपला खेळ. संहार शब्द तिथून आलाय. संहार म्हणजे काय? सम अधिक ऋ हर. एकत्र करणं, गोळा करणं, आटोपून घेणं. आपण काय करतो? आटपतो. आटपता घेतला खेळ. पसरलं होतं ते संकुचित करून घेतलं, गुंडाळून घेतलं. तसं ते कासव आपली अंग गुंडाळून घेतं, सांभाळून सावरून घेतं, आटपतं सगळा खेळ. तसं जो आपल्या इंद्रियांना, इंद्रियार्थेभ्यः इंद्रियांच्या विषयापासून जो आहृत करतो, पुन्हा आक्रसून घेतो, योगाच्या परिभाषेमध्ये त्याला म्हटलंय प्रत्याहार. प्रत्याह्रियन्ते यस्मिन्, जे अष्टांग योग आहे, राजयोग पतंजलींचा, मग त्याच्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, पुढे येतोय तो प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. ती योगामधली जी प्रत्याहार अवस्था आहे, इंद्रियांना इंद्रियार्थांपासून उलटीकडे फिरवणं, प्रति ह्रियन्ते, उलट करणं, त्यांना आत्माभिमुख करणं ना विषयाभिमुख. आपली वृत्ती ही बाहेर आहे, आपली सगळी इंद्रिय ही बाहेरच्या बाजूला उघडतात. त्यांना अंतर्मुख, अंतर्लीन करणं, हात स्वतःकडे वळवणं, हे अध्यात्म आहे, हा योग आहे. त्यामुळे इंद्रियार्थेभ्यः इंद्रियाणि सहा यदा संहरते, जेव्हा तो विषयांपेक्षा इंद्रियांना अंतर्मुख करतो, आत्माभिमुख करतो, तेव्हा तदा तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता भवति, तेव्हा त्याची प्रज्ञा ही स्थिर होते, तो स्थितप्रज्ञ होतो. थोडक्यात योगामध्ये जी प्रत्याहाराची स्थिती आहे, त्या प्रत्याहाराच्याही पलीकडे तो स्थितप्रज्ञ होतो असं सांगितलंय. इथे हा श्लोक पूर्ण होतो.